कसा घालू? होम बली 1 वर्षाची वासरे घेऊन त्याच्यापुढे येऊ काय? हजारो एडके तेलाच्या दशसहस्त्र नद्या यांनी परमेश्वराला संतोष होईल काय? माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? माझ्या जीवाने केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय? हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रपणे चालणे, या वाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो? परमेश्वर या नगरास हाक मारीत आहे. जो शहाणा आहे तो तुझे नाम ओळखतो. तुम्ही दंडाचे व तो नेमणाऱ्याचे ऐका. अजून दुष्टाच्या घरात अन्यायाने मिळवलेले धन आहे काय? दोषास्पद असे उणे माप त्याच्या घरात असते काय? दगलबाजीची तागडी ठेवून खोट्या वजनांची थैली बाळगून मी शुद्ध ठरणार काय? तेथील श्रीमंत दुष्टतेने भरले आहेत. तेथील रहिवासी खोटे बोलतात. त्यांची जीभ त्यांच्या मुखात साक्षात कपटरूप आहे. म्हणून मी तुला हाणून भारी जखम करतो. तुझ्या पातकांमुळे मी तुला उजाड करतो. तू खाशील पण तृप्त होणार नाहीस. तुझ्या ठाई कंगालपणा राहील. तू धनाची सारासार करशील पण ते तुला वाचवता येणार नाही. व तू काही वाचवलेस तर मी ते तलवारीच्या हवाली करीन. तू पेरशील पण कापणी करणार नाहीस. तू जैतून वृक्षाची फळे तुडवशील पण त्याच्या तेलाने अभ्यंग करणार नाहीस. द्राक्षीचा उपज तुडवशील पण तू द्राक्षरस पिणार नाहीस. आमरीचे कायदे तुम्ही पाळता, आहाबाच्या घराण्याच्या चालीरीती तुम्ही पाळता व त्यांच्या तत्वाप्रमाणे तुम्ही चालता, म्हणून तुमचा नाश होईल. त्याच्या रहिवाशांची निर्भत्सना होईल असे मी करेन. माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हाला सोसावी लागेल. 34 ते 40 सर्वात मोठ्या आज्ञेविषयीचा प्रश्न. त्याने सदुक्यास निरुत्तर केले असे ऐकून पुरुषी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. ह्या 2 आज्ञावर सर्व नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहे.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्या भागामध्ये मतदानाचा दिवस आहे. 7 तारखेला मतदानाकडे जात असताना पवित्र शास्त्र सांगतं त्याप्रमाणे एक चांगले नागरिक म्हणून मतदानाचं कर्तव्य बजावणं ही प्रत्येक मतदान करणाऱ्याची जबाबदारी आहे. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट शास्त्र म्हणतं, ज्या देशात तुम्ही राहता त्या देशाचं भलं व्हावं म्हणून त्यासाठी गोष्टी करत राहा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आम्ही मतदान करत असताना शास्त्र आम्हाला स्पष्टपणे सांगतं, आपलं मत विकू नकोस. आपलं मत विकू नकोस. कुठल्याही पद्धतीने देवाणघेवाण, आज हे केलं उद्या माझ्यासाठी ते होईल, कुठलीही पद्धत आपलं मत विकू नकोस. यदा कदाचित माणसाला समजणार नाही, परंतु देवाला ते माहीत आहे की मी माझं मत विकलेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला देवाला हिशोब द्यायचा आहे. यदा कदाचित आमच्या दारात एखादा आपला ख्रिस्ती भाव आला, मत विकत दे वेगळ्या पद्धतीने, यदा कदाचित कॅश डिलिंग नसेल, त्याला विचार, बायबलवर बायबलमध्ये सांगितलेलं आहे की हे विकू नकोस, तर तू कसं करतोस विचारावं लोकांना. आम्ही विचारल्याशिवाय आमच्या माणसांना, आमची माणसं हे करायचं बंद करणार नाहीत. मी कॅश डिलिंग विषयी बोलत नाही, ते होईल की होणार नाही हे मला माहीत नाही, पण हे केल्याने होईल, ते केल्याने ते होईल, आज हे केलं मग येणाऱ्या काळात अमुक अमुक करून घेता येईल, नाही. माझं मतदान मी माझ्यासाठी टाकायचं आहे, माझ्या देशासाठी टाकायचं आहे आणि माझा देव सांगतो म्हणून टाकायचं, हे समोर करून करा. आणि अजूनही आम्ही संभ्रमामध्ये असेल, अजून 7-8 दिवस आहेत, घरी प्रार्थना करा, देवा कोणाला मतदान करू, देव सांगेल, देव सांगतो, देव मार्गदर्शन करतो. आणि म्हणून प्रार्थनापूर्वक ह्या मतदानाला सामोरे जा. मंडळीचा पालक, देवाचा सेवक ह्या नात्याने हे मला सांगणं गरजेचंच आहे, कारण जर आम्ही चुकत असो तर आम्ही बदलून घेणं गरजेचं आहे. आम्हाला जगाच्या असणाऱ्या न्यायाधीशांपेक्षा सर्वसमर्थ देव, ज्याच्यासमोर आम्हाला एकदा उत्तर द्यायचं आहे, त्याच्यासमोर जाऊन आम्हाला उभा राहायचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही गोष्टी करणं गरजेचं आहे. जगातलं आमचं आयुष्य, मी 50 वर्षाचा झालो, शास्त्राप्रमाणे जर मला अजून देवाने 20 वर्ष आणि 30 वर्ष दिली, कधीतरी मला मरायचंय. हे काय म्हणतं ना, हे बायबल काय म्हणतं त्याप्रमाणे आम्ही करायला हवं. आमचं संविधान पण तेच सांगतं, हो सांगतंय ना. मग तर आम्ही ना कैसराचं ऐका ना देवाचं ऐका ना. आम्ही कैसराचे पण दोषी. आणि म्हणून ज्या वेळेस चुकीच्या गोष्टी आहेत तिथून दूर पळा. जगात कुठंही इलेक्शन असो, कुठल्याही पद्धतीचं इलेक्शन असो, ज्या वेळेस कुठल्याही पद्धतीतून देवाणघेवाण होती ती चुकीचीच आहे. येऊयात देवाच्या वचनाकडं. पुढच्या आठवड्यामध्ये, या आठवड्यात 1 तारखेला VBSची सुरुवात होत आहे. VBSचं ध्येय वचन यावेळेसचं आहे, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. स्तोत्रसंहिता 91:4. खूप सुंदर स्तोत्र आहे. ह्या स्तोत्रातून ह्या वर्षी VBSच्या असणाऱ्या कमिटीने हे वचन या वर्षाच्या 2024च्या VBSसाठी मुख्य वचन किंवा ध्येय वचन म्हणून निवडलेलं आहे. वचन फार छान आहे. देवाच्या पंखाखाली किंवा त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. देवाच्या पंखाखाली आश्रय मिळाल्यानंतर आमच्या संगती जबाबदारी वाढते. देवाच्या पंखाखाली आश्रय मिळाल्यानंतर आम्ही अस्ताव्यस्त जीवन जगू शकत नाही. देवाच्या पंखाखाली आश्रय मिळाल्यानंतर आम्ही आमची मनमानेलपणा करू शकत नाही. देवाच्या पंखाखाली आम्हाला आश्रय मिळाल्यानंतर आम्हाला पाहिजे तसा स्वैराचार आम्ही करू शकत नाही. देवाच्या पंखाखाली आम्ही आल्यानंतर आम्हाला देवाला हवं ते करणं
हे देवाला अभिप्रेत आणि देवाची इच्छा आहे आमच्यासाठी की ते आम्ही करावं, आणि ते आम्ही करावं यासाठीच देवाने एकत्र केलं. म्हणून येशू ख्रिस्तही यरुशलेमेकडे पाहून म्हणतो, मी तुला अनेक वेळेस एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला, ज्याप्रमाणे कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकत्र करते, परंतु तू कधीही शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या नाहीस. ज्या वेळेस देवाच्या पंखाखाली आम्ही येतो त्यावेळेस त्या ठिकाणी सुरक्षिततेसंगतीच आम्हाला जबाबदारी आहे. युगारंभापासून जेव्हा परमेश्वराने ह्या युगाची निर्मिती केली तेव्हापासून आम्हाला पाहायला भेटतं की देव आणि माणूस हे दोघं जण एकत्र होते. उत्पत्ती जी पहिली पृथ्वीची झाली त्या ठिकाणी आणि नवीन उत्पत्ती याच्यामध्ये थोडा फरक आहे. पहिली उत्पत्ती जी देवाने केली त्या ठिकाणी देवाने अगोदर सगळं नीट केलं आणि मग देवाने आदाम आणि त्याची स्त्री यांना बनवलं, आणि देवाचे आणि आदामाचे चांगले संबंध होते दोघांचे. परंतु नवीन उत्पत्तीमध्ये आधी देव नवा मनुष्य घडवतो आणि मग त्याला नव्या उत्पत्तीमध्ये घेऊन जातो, जे आम्हाला प्रगटीकरणाच्या पुस्तक वाचायला भेटतं. परंतु देवाने आदाम आणि हवा यांना बनवलं किंवा आदाम आणि त्याची स्त्री बनवली, त्यांचा बराच दिवस कार्यकाळ चांगला चालला होता, आणि मग त्यांच्या जीवनामध्ये एका असणाऱ्या व्यक्तीने प्रवेश केला की जो सैतान, जुनाट म्हटलेला सर्प, ज्याला दियाबल म्हणून प्रगटीकरणाचं पुस्तक सांगतं, आणि त्याने वार्तालाप करायला सुरुवात केली. त्याने सुरुवात केल्यानंतर हवाबाई आणि त्याचं संभाषण झालं किंवा तिला पत्रानंतर हवा म्हणण्यात आलं. त्या अगोदर ती स्त्री, त्यांचं दोघांचं संभाषण झालं, आणि हे दोघांचं झालेलं जे संभाषण आहे या संभाषणामधून त्या असणाऱ्या सैतानाने त्या स्त्रीला सांगितलं, हे फळ तू खा. तिने ते फळ खाल्लं आणि पतनाची सुरुवात झाली. त्या अगोदर आदाम, त्याची स्त्री, निसर्ग, देवाने निर्माण केलेली उत्पत्ती, सर्व समर्थ देव, या सर्वांचं फार चांगले नातेसंबंध होते. त्यात बिघाड काय नव्हता. दोघं जे जगत होते चांगले जगत होते. 1 जानेवारीला जे गीत आम्ही गातो, इच्छा तुझी इच्छा प्रभूची, द्वैत्व असे उरले. आदाम आणि हवा पतनाच्या अगोदर देवाच्या इच्छेत आणि आदाम हवेच्या इच्छामध्ये कुठल्याही प्रकारचं वैर नव्हतं. दोघं एकसारखेच विचार करायचे. पापाने प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर मनुष्याचे आणि देवाचे नातेसंबंध विभागले किंवा ते दूर झाले, आणि त्यानंतर देवाने माणसाला वारंवार वेगळ्या पद्धतीने देवाच्या जवळ कसं यावं याविषयी देवाने मार्गदर्शन केलं, आणि आम्हाला त्याच्याविषयी वाचायला भेटतं. इब्री लोकासपत्र 1 अध्याय, त्या ठिकाणी लिहित असताना लेखक लिहितो, प्राचीन काळी देव अंशांनी व प्रकाराप्रकारे आमच्या संदेशाच्याद्वारे आमच्या पूर्वजांशी बोलला. या काळाच्या शेवटी तो आमच्या संगती बोलत असताना त्याच्या पुत्राच्या द्वारे बोलत आहे. देव वेगळ्या पद्धतीने मनुष्याशी त्यांनी संपर्क साधला, आणि त्यापैकी जुना करार हा देवाने इस्रायल राष्ट्राला किंबहुना आजच्या काळामध्ये संपूर्ण जगाला दिलेले देवाचे नियम आहेत की देव त्यातून माणसाने कसं जीवन जगायचं याविषयी देव विधिलिखित गोष्टी करतो. आणि म्हणून उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवादी 5 पुस्तकं देवाच्या नियमशास्त्राची पुस्तकं आहेत. त्यामध्ये देवाने लिहित असताना माणसाने जीवन जगत असताना काय काय करायला हवं याविषयी सर्व वृत्तांत लिहून ठेवलेला आहे. तरीही परमेश्वर आल्यानंतर जे मिखाचं पुस्तक आम्ही वाचलं त्यामध्ये परमेश्वर ज्यावेळेस मिखाच्या पुस्तकामध्ये इस्रायल लोकांशी बोलतो त्यावेळेस देव ह्या लोकांना स्पष्टपणे सांगतो की मला तुमच्याकडून काय हवं आहे. ज्यावेळेस आम्ही देवाच्या पंखाखाली आहोत, देवाच्या आश्रयामध्ये आहोत, देव आमचा संरक्षण करता आहे, देव आमचा मार्गदर्शक आहे, देव आम्हाला पुढे घेऊन जाणार आहे, त्यावेळेस देव आमच्यापासून काही गोष्टींची अपेक्षा करतो. आणि देवाने केलेली अपेक्षा मनुष्याकडून चुकीची नाही, कारण देवाला ते माहीत आहे की ज्याच्याकडून मी अपेक्षा करत आहे तो माझी अपेक्षा पूर्णतेस घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणूनच देव मनुष्याकडनं ती अपेक्षा करतो. आणि देवाने जी अपेक्षा केली, माणसाला देवाकडून, दुसऱ्या भाषेत माणसाला देवाकडून काय पाहिजे आहे याविषयी देवाने स्पष्टपणे मिखाच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायामध्ये माणसाविषयीचा वृत्तांत लिहून ठेवलेला आहे. आणि त्याप्रमाणे माणसाने जीवन जगावं अशी सर्व समर्थ देवाची इच्छा आहे की ज्याने मला आणि तुम्हाला निर्माण केलेला आहे. देव त्याशिवाय आमच्याकडून दुसरी अपेक्षा करत नाही. तरी मनुष्य देवाला जे नको आहे ते देण्याचा फार प्रयत्न करतो. देवाला जे हवं आहे ते मनुष्य देण्यामध्ये कमी पडतो, किंवा त्याला असं वाटतं मी हे नाही दिलं तरी चालेल, पण मला जे हवं आहे ते मी देवाला देणं गरजेचं आहे. देवाला ते पाहिजे का नको याविषयी तो विचार करत नाही, पण मला हवंय देवाला द्यायचं, मला वाटतं हे देवाला समर्पित करावं, आणि मनुष्य म्हणून देतो. मग मनुष्य काय देतो तर मनुष्य सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरा,
कर्मकांड, ज्याच्याविषयी देव बोलत नाही, जे देवाला आवडत नाही. नवीन करारातल्या मंडळीला देवाने केवळ 2 विधी लावून दिलेत. एक आहे प्रबोधनाचा विधी आणि दुसरा आहे बाप्तिस्म्याचा विधी. हा बाप्तिस्म्याचा हौद जो आहे हे काय हो, काय बाप्तिस्म्याचा हौद काय आहे? जुनं जीवन, दुसऱ्या शब्दात राजेश कब्रस्तान आहे. हे कब्रस्तान आहे. अनेकांनी बाप्तिस्मा घेतल्यानंतर आपलं जीवन इथं पुरलं आणि नवीन जीवनाला उभं राहिलंय. रोमकारास पत्रात संत पाऊल म्हणतो त्याप्रमाणे हे 2 विधी येशूने मंडळीला लावून दिलेत. बाकीचे जे सगळे विधी आहेत ना, की ज्याच्यामध्ये देवाचे लोक म्हणवणारे, ज्याच्यामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे, त्याच्याविषयी देव बोलत नाही. ह्या 2 विधींविषयी देव बोलतो. एवढंच नव्हे तर मनुष्य करत असताना बऱ्याच कर्मकांडांमध्ये विश्वास ठेवतो. बऱ्याच हसणाऱ्या, ज्याला सो कॉल्ड रायचियसनेस म्हटलेला आहे, तथाकथित नीतिमत्व म्हटलेले आहे, त्या नीतिमत्वाकडे मनुष्याचा जास्त ओढा पूर्वीपासून आहे. देवाला जे नको आहे ते मी देवा तुला देत आहे म्हणून तू स्वीकार, ही वृत्ती मनुष्यामध्ये पूर्वापार चालत आलेली दिसते. आणि परमेश्वर देवाच्या लोकांना, इस्रायल लोकांना मिखाच्या पुस्तकामध्ये आल्यानंतर त्यांच्या संगती तो बोलत असताना तो म्हणतो की मला जास्त काय नकोय, मला 3 गोष्टी हवेत. आणि त्या 3 गोष्टीचा उल्लेख मिखाचं पुस्तक 6वा अध्याय याच्या 8व्या वचनात केलेला आहे. पण त्याची सुरुवात जर आम्ही पाहिली तर त्याच्या सुरुवातीपासून जर आम्ही पाहिलं तर 8व्या वचनापर्यंत जर आम्ही वाचलं तर आम्हाला परमेश्वर आता वाद घालत आहे. तो म्हणतो आता परमेश्वर काय म्हणतो ते ऐका. उठ, पर्वतासमोर वाद कर, डोंगरांना तुझा शब्द ऐकू देत. आम्ही मनुष्य म्हणून जरी नाही ऐकलं तरी डोंगर, अरण्य, निसर्ग देवाचे साक्षीदार म्हणून आमच्यासाठी उभे राहतील. काही वर्षापूर्वी, त्यावेळेस काय पाळक झालेलं नव्हतं, आणि मी कुरवाडीला मामाच्या गावाला सुट्टीला जायचो मे महिन्यात. त्यावेळेस प्रथा होती ना मामाच्या गावात जायचं, कुरवाडीला जायचो. आणि रविवारी चर्चला गेल्यानंतर एका रविवारी खूप गर्दी असायची आणि एका रविवारी बोटावर मोजण्या इतके लोक असायचे. आणि पप्पा बोर्डिंगमध्ये शिकल्यामुळं मिशनऱ्यांचा त्यांना तो नियम होता, चर्चला कुणी येऊ नये, दर रविवारी आपण देवाच्या मंदिरात भक्तीला जायचं, ती वेळ दुसरीकडे घालवायची नाही, त्या दिवशी भक्तीलाच जायचं. आई वडिलांना आज चर्चमध्ये बसलेले आहात, आपली मुलं आत्ता यावेळेस कुठं आहेत? अरविंद अंकल एकदा फोन करत होते त्यांच्या मुलींसंगती, 2 जण, आणि ते विचारत होते अमुक अमुक तारखेला आपण सगळेजण ह्या दिवशी आठवड्यात एकदा का महिन्यात येतात आपण भक्तीला एक. त्यांच्या 2 मुली परदेशात आहेत. एकदा एका कुटुंबात गेलो, ते मुलाला विचारतात आज रविवार आहे, तू चर्चला जाऊन आला का? आई वडिलांनो, ज्या वेळेस आज तुम्ही इथं बसलात तुमची मुलं कुठे आहेत? झोपलीत का बिछाण्यात? आणि देव त्यासाठी तुम्हाला विचारेल. मिशनरीने जी सवय लावली त्यानुसार आम्ही जायचो. आणि मग तिथं गेल्यानंतर एका रविवारी जरा पुष्कळ गर्दी असायची आणि बाकीच्या रविवारी बाकडे बरेच रिकामी असायची. आणि मग ते पाळक साहेब जे होते ते पाळक साहेब त्या रविवारी असतील त्या रविवारी चर्चमध्ये गर्दी, पाळक साहेब त्यावेळेस गर्दी कमी, म्हणजे बोटावर मोजतील इतकेच लोक. आणि मग ते जे होते त्यांना मी विचारायचो अंकल आज लोक कमी का, कालच्या रविवारी किती लोक होते? आणि त्यांनी मला एकदा फार सुंदर उत्तर दिलं. त्यांनी दिलेलं उत्तर हे होतं, मी माझं देवाची दिलेली सेवा ह्या आठवड्यातली केली, जे आले नाहीत त्यांच्याविषयी 2 साक्षीदार आहेत. एक साक्षीदार आहेत की त्यांची चर्चमधले रिकामी असणारी जागा, आणि दुसरी साक्षीदार आहेत सध्या त्या ज्या ठिकाणी ते बसलेत किंवा आहेत ती जागा. हे दोन्ही साक्षीदारांशी उभं राहतील की देवाचं मंदिर सोडून, देवाची भक्ती सोडून तू कुठं होतास ते सांगेल, आणि देवाचं मंदिरातली ती जागा सांगेल तो इथं नव्हता. ज्यावेळेस आमचं काम आहे त्यावेळेस देवाला माहीत आहे, ज्यावेळेस आम्हाला आमची गरज त्या ठिकाणी त्यावेळेस देवाला तेही माहीत आहे. आणि प्रिय बंधू भगिनींनो, अनेक वेळेस आम्ही पाहत असताना आणि गोष्टी करत असताना लोकांना आवडावं म्हणून गोष्टी करतो, परंतु ज्यावेळेस आम्ही देवाच्या पंखाखाली आलेलो आहोत त्यावेळेस आम्हाला लोकांना काय आवडतं, मला काय आवडतं, समाजाला काय आवडतं, समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, बाहेरचे लोक काय म्हणतील, याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये भविष्यावरती काय होईल या गोष्टीचा विचार न करता देवाला काय हवं आहे आमच्याकडून ते करणं गरजेचं आहे. आणि त्यातली पहिली गोष्ट तो म्हणतोय तू वाद घाल, निसर्गाला त्यांचा साक्षीदार देत. पर्वतांनो परमेश्वराचा वाद ऐका, पृथ्वीच्या आचल पायांनो तुम्ही ऐका, परमेश्वराचा त्याच्या लोकांबरोबर वाद आहे. अरे कठीण आहे. देव कोणासंगती वाद घालतोय? आपल्या लोकांसंगती, जे परमेश्वराच्या पंखाखाली त्यांच्या संगती.
हे इस्रायलवर वाद करणार आहे. हे माझ्या प्रजे, मी तुझे काय केले? देवाचा प्रश्न आहे, मी तुझे काय केले? मी तुला कशाने कंटाळले? मला उत्तर दे. मी तर तुला मिसर देशातून बाहेर आणले. देव आता इतिहास वाचतोय. मी तुला मिसर देशातून बाहेर आणले. अहो देवाचे लोक देवाचं वचन ऐकत असताना देवाने आम्हाला कोठून बाहेर आणलं, आमच्या पूर्वजांना कोठून बाहेर आणलं, ह्याचं भान आम्हाला ठेवायलाच हवं. त्यावेळेसची आमची घरं, त्यावेळेसची आमची वृत्ती, त्यावेळेसची आमची असणारी आर्थिक परिस्थिती, त्यावेळेसची आमची असणारी सामाजिक परिस्थिती, त्यावेळेस बघत असणारा आमच्याकडचा समाज, हे सगळं लक्षात ठेवायला हवं. आज आमच्याकडे 2 गोष्टी आल्यात म्हणून आम्ही देवाकडे पाठ फिरवून देवाकडे ताठ मानेने जीवन जगू शकत नाही आणि कुणीही या जगामध्ये स्वर्ग निर्माण करू शकत नाही. कारण की शास्त्र आम्हाला, इतिहास आम्हाला शिकवतो. कार्ल मार्क्स जो कम्युनिस्ट पंथाचा संस्थापक, तो म्हणाला होता, मी या जगामध्ये स्वर्ग निर्माण करेल. आणि म्हणून त्याने स्वर्ग निर्माण करण्यासाठी पवित्र शास्त्रातलं वचन घेतलं प्रेषितांच्या कृत्यामधून, की ज्या ठिकाणी लिहिलं आहे त्या लोकांचं सर्व काही सामायिक होते आणि त्याने त्याच्यावरती कम्युनिझम उभा केलं. परंतु कम्युनिझमला जगामध्ये स्वर्ग उभा करता आला नाही. देवाचा स्वर्ग देवाचा आहे. त्या स्वर्गाची प्रतिकृती माणसाला जगामध्ये निर्माण करता येत नाही. आणि म्हणून तो म्हणतो, मी तुला मिसर देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडवून घेतले. मी तुझ पुढे मोशे, अहरोन व मिर्यम यास पाठवले. माझ्या प्रजे मोआबाचा राजा बालाक याने काय मसलत केली, बावराचा पुत्र बलाम याने त्याला काय उत्तर दिले, व शिट्टीम व गिलगाल यांच्या दरम्यान काय झाले याचे स्मरण कर, म्हणजे परमेश्वराची न्यायकृत्ये तुला समजतील. आमचा इतिहास आम्हाला देवाची न्यायकृत्य प्रगट करतो. म्हणून आमचा इतिहास आम्ही कधी विसरू नये आणि इतिहास आम्ही कधी बदलू नये आणि इतिहास बदलण्याचा आम्ही प्रयत्न करू नये. कारण इतिहास देवाशिवाय कोणीही बदलू शकत नाही आणि देव इतिहास बदलण्याच्या भानगडीत पडत नाही, तर भविष्यकाळ चांगल्या करण्याच्या परिस्थितीमध्ये देव आहे. आणि म्हणून आम्ही त्या देवाकडे लक्ष लावला पाहिजे. आणि मग देव म्हणतो, मी काय घेऊन परमेश्वरावर येऊ, परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू, होम बली, 1 वर्षाची वासरे घेऊन त्याच पुढे येऊ काय, हजारो येडके, तेलाच्या 10 शस्त्र नद्या यांनी परमेश्वराला संतोष होईल काय. माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय, माझ्या जीवाने केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पोटाचे फळ तुला देऊ काय. तो आता सुरुवातीला असणाऱ्या पशुपक्ष्याच्या अर्पणापासून तो स्वतःच्या पोटाच्या अर्पणापर्यंत येतो. त्याच्याने तरी देव पापक्षमा देईल का. आणि त्याचं उत्तर आम्हाला वाचायला भेटतं. ते स्तोत्र संहिता 51 मध्ये दावीद देतो, ज्याच वेळेस बेतशेबे संगती त्याचं पातक झालं. त्यानंतर दाविदाला ज्या वेळेस सांगितलं आणि दाविदाने ज्या वेळेस देवाकडे पश्चाताप केला, त्यावेळेस ते दावीद म्हणताना असं म्हणतो, हे देवा, भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. देवाला अर्पण 10 शस्त्र नद्या याच्या असणाऱ्या तेल आणि इतर गोष्टींपेक्षा देवाला भग्न आणि अनुतप्त हृदय हे देवाला प्रिय वाटतं. ते देवाचं असणारं आमच्या पापासाठी देवाला केलेला आमचा पश्चाताप आहे. आणि देव आमच्या पापांची क्षमा आमच्या पश्चातापानंतर करतो. देव पुन्हा ते आठवत नाही. यदा कदाचित जग आठवेल, आपलं मन आठवेल, पण देव ते आठवत नाही. आणि मग तो म्हणतो, हे मनुष्या, बरे काय त्याने तुला दाखवले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आम्ही परमेश्वराच्या पंखाखाली आल्यानंतर देवाने जे बरं आहे, जे चांगलं आहे, जे उत्तम आहे, जे आमच्या भल्याचं आहे, ज्याच्याद्वारे आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील, ज्याच्याद्वारे आमच्यावर देवाची कृपा होईल, ज्याद्वारे आम्हाला देवाच्या समक्षतेमध्ये वाढता येईल, ज्याद्वारे आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये आमच्यासाठी 5 असणाऱ्या अलौकिक त्या सर्व बक्षिसापैकी 1 बक्षीस आम्हाला मिळेल, याकडे आम्ही लक्ष लावतो. ज्या वेळेस आम्ही आमच्यासाठी धन दौलत स्वर्गामध्ये साठवतो, हे सगळं देव ज्या वेळेस आम्हाला सांगतो, ते जे आमच्यासाठी बरं आहे ते देव आमच्या समोर मांडत राहतो. आणि ते जर केलं तरच आमचं बरं होतं. काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये घटना घडली. एक मनुष्य STची गाडी घेऊन उलटा निघाला आणि त्याने बरेच लोकांना मारलं. स्वारगेटवरून निघाल्यानंतर न्यूजपेपरमध्ये बातमी होती, बरंच पृथक्करण झालं, बऱ्याच गोष्टी झाल्या, बरंच झालं. मुळात जी माणसं मिली
ती माणसं योग्य दिशेने चालली होती, हा उलट्या दिशेने येऊन त्यांनी बरेच लोकांना मारलं. आम्हाला आमच्या देशामध्ये रस्त्यावरती गाड्या कशा चालवायच्यात याचा नियम आम्हाला लावून सरकारने दिलेला आहे. आम्ही गाडी चालवत असताना डाव्या बाजूने चालवायची. जर आम्ही आज म्हटलो नाही 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 हे बरं आहे डाव्या बाजूने चालवणं, पण मला आज असं वाटतं की मी आज उजव्या गाडीने भरधाव गाडी चालवावी, तर काय होईल? ॲक्सिडेंट होईल. बाकी फाईन बाईन तर वेगळी गोष्ट आहे, ॲक्सिडेंट होईल. देवाने त्याचप्रमाणे आमच्या जीवनात बरं काय देवाने दाखवले ते जर केलं तरच आमचं बरं होईल, अन्यथा आमचं बरं होणार नाही. काही लोकांना सवय असते डॉक्टरकडे जाऊन यायचं. मग डॉक्टर सांगतो त्यांना तुम्हाला अमुक अमुक गोष्ट आहे, तमुक तमुक आहे, असं आहे, है ना. माझ्या घरात 3-4 वयोवृद्ध मंडळी आहे आणि त्यांचं असंच आहे. माझी स्वतःची आहे. डॉक्टरकडे जाऊन आले तर डॉक्टर सांगतो आंटी ही एक गोळी सकाळ संध्याकाळ घ्या. आंटी घरी आल्यानंतर माझी मम्मी तिच्या सोयीने त्यातली अर्धीच गोळी घेते. खूप जणी हसल्या, इकडं बऱ्याच वयोवृद्ध स्त्रिया हसल्या, आहे की नाही. अर्धीच गोळी घेते. मी विचारलं असं का करते? ती म्हणते नको अख्खी गोळी, अख्खी गोळीने काहीतरी होईल, अर्धीच गोटी. मी म्हणलं त्या डॉक्टरांना एकदा जाऊन सांग. नको नको, डॉक्टरांना काय माहिती, माझं शरीर मला माहिती. अहो जर बरं व्हायचं तर ती अख्खीच गोळी घ्यायला पाहिजे. बरोबर आहे ना. बघा पवित्र शास्त्रामध्ये एक माणूस आहे, त्याने 13 पुस्तकं लिहिली. त्याचं नाव काय? पाऊल, है ना. हा जो पाऊल आहे ना, ह्याची दृष्टी आहे ना क्षीण झाली होती, म्हणजे कमी झाली होती. आणि त्यावेळेस त्याला कोणीतरी सांगितलं हे पावला इथे एक चांगला डॉक्टर आहे. कोण आहे? चांगला डॉक्टर. त्याचं नाव आहे डॉक्टर लूक. त्याच्याकडे तू जा. आणि संत पाऊल त्या शहरामध्ये होता तोपर्यंत तो डॉक्टर लूककडे जात होता आणि डॉक्टर लूककडे जाऊन आपल्या डोळ्यावरती ट्रीटमेंट करून घेत होता. बरोबर आहे. इथपर्यंत क्लिअर? संत पाऊल ज्याच्याविषयी प्रेषितांची कृत्य असं म्हणतं, अवघ्या 17 ते 18 वर्षामध्ये त्याने 2100 किलोमीटरच्या प्रांतामध्ये एकही ठिकाण असं ठेवलं नाही की ज्या ठिकाणी त्याने सुवार्ता सांगितली नव्हती. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याने सुवार्ता सांगितली. मंडळ्या स्थापन केल्या. मंडळांना नीट बल प्राप्त व्हावं, नीतिमत्ता भेटावी, मार्गदर्शन तत्व असावे म्हणून पवित्र आत्म्याच्या कृपेने ज्याने 13 पुस्तकं लिहिली, जो देवाच्या जवळ होता, जो संत पाऊल म्हणताना असं म्हणतो तुम्ही माझं अनुकरण करणारे व्हा कारण मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो. जर संत पाऊल म्हणतो मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या खुणा किंवा व्रण मी माझ्या शरीरामध्ये वागवत आहे, म्हणजे मी त्या सहन केलेल्या आहेत. ज्या संत पाऊलाने देवाच्या सुवार्तेसाठी एकदा नव्हे तर 3दा 39 फटके खाल्ले, ज्याचं तारू फुटलं, ज्याला सर्पदंश झाला, ज्याला पळावं लागलं, परागंदावं लागलं, ज्याने देवाच्या जवळ जीवन घालवलं, ज्या संत पावलाच्या सुरुवातीच्या जीवनामध्ये स्वतः देवाचा पुत्र आणि देवाचा आत्मा आणि देव यांनी संत पावलाला अरबस्थानामध्ये 3 वर्ष, ज्याप्रमाणे इकडे बाकी प्रेषितांना 3 वर्ष शिकवलं त्याप्रमाणे अरबस्थानात शिकवलं. असा हा नीतिमत्तेमध्ये वाढलेला, देवासंगती वेळ घालवला हा संत पाऊल डोळ्याचं दुखणं झाल्यानंतर कोणाकडे गेला? हो, कोणाकडे गेला? लूक. तो डॉक्टर आहे. फिलिप्पिकरास पत्र का लिहिलं गेलं? त्या ठिकाणी एफफ्रेस नावाचा मनुष्य आहे, एफफ्रदीत. हा एफफ्रदीत खूप आजारी पडला. तो मरायच्या पंथाला टिकला होता, परंतु संत पावलाने त्याला उपचार करून तिकडच्या करून त्याला बरा केला आणि संत पावलाने त्याला पुन्हा फिलिप्पिकरास मंडळीकडे पाठवलं. तो म्हणला त्याला बघून तुम्हाला आनंद होईल, कारण तुम्ही ऐकलं होतं की त्याला मरणप्राय वेदना होत आहेत किंवा तो मरणाच्या पंथास लागला आहे. तो पुन्हा उठला, त्याला मेडिकेशन देऊन बरं केलं. बरं होण्यासाठी औषध गोळ्या घेणं हे गरजेचं आहे. त्याप्रमाणे आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी देवाच्या पंखाखाली राहत असताना देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी देव आम्हाला जे सांगतो ते केल्याशिवाय आमचं बरं काही होणार नाही. आणि त्याच्यामध्ये देवाने पहिली गोष्ट इस्रायल राष्ट्राला सांगत असताना किंबहुना आम्हाला सांगत असताना सांगितली, पहिली गोष्ट देव आमच्यापासून काय अपेक्षा करतो? नीतीने वागणे. नीतीने वागणे.
अशी नीतिमत्ता की ज्याला पवित्र शास्त्र होय म्हणतं, ज्याला जग होय म्हणतं असं नाही. जगाची नीतिमत्ता कालपरत्वे आणि स्थलपरत्वे बदलणारी आहे. आज जग ज्याला नाही म्हणतं त्याला उद्या जग होय म्हणेल. बराक ओबामा ज्या वेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, पहिल्या वेळेस त्यांनी असणाऱ्या त्यावेळेस अमेरिकेमध्ये सर्वे झाला आणि सर्वे झाल्यानंतर त्यानुसार त्यांच्याकडे एक प्रपोजल आलं की तुम्ही समलिंगी विवाहाला परवानगी द्या. आणि बराक ओबामाने पहिल्या त्याच्या असणाऱ्या वेळेस त्याने परवानगी दिली नाही, पण ज्या वेळेस नेक्स्ट टाइम त्याच्याकडे आले त्यावेळेस त्याने परवानगी दिली. का? कारण त्यावेळेसच्या सर्वेमध्ये त्याच्याकडे रिपोर्ट आला आपल्या देशामध्ये पुष्कळ मंडळी अशी आहे की जी आता समलिंगी विवाहाला परवानगी देते, की ज्याला बायबल परवानगी देत नाही. आणि बराक ओबामा म्हटले वी हॅव टू अगेन थिंक अबाउट दिस. माणसाची असणारी तत्व कालपरत्वे बदलतात, नीतिमत्व कालपरत्वे बदलते. ज्याला काल चुकीचं म्हणत त्याला आज होय म्हणते वापर. ते म्हणाले वेन डॉक्टर मनमोहन सिंग स्पीक्स होल वर्ल्ड लिसन्स. ज्यावेळेस मनमोहन सिंग बोलतात त्यावेळेस सगळं जग त्यांचं ऐकतं. ज्यावेळेस देव बोलतो त्यावेळेस युगनयुग त्याचं ऐकतात. आणि देव बोलत असताना हे बोललाय नीतीने वागणे, पवित्र शास्त्रा आधारित नीतिमत्ता शोधून त्याप्रमाणे वागायला हवं. यदा कदाचित आम्ही एखादी गोष्ट करून तेवढी वेळ मारून नेऊ शकतो, पण ते होणार नाही. काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये एका संस्थेच्या पालकाला एका चर्चमध्ये त्यांना माहिती द्यायची होती. आणि मग त्यांनी सांगितलं की अब्राम दादा तुमच्या ओळखीचे थोडं सांगता का? मी म्हणलं ठीक आहे. मग मी त्या चर्चमध्ये सांगितलं की असे त्यांची संस्था काम करते, जाऊ द्यात, येऊ द्यात. आणि मग ते मी सांगितल्यामुळे त्या चर्चने त्यांना परवानगी दिली. मग ते त्या ठिकाणी गेले, सगळं काय झालं, परवानगी झाली. आणि एक 3-4 महिन्यानंतर एकदा मी असंच कुठंतरी होतो, हाऊस शूटिंगला जात असेल, माझा फोन वाजला तर त्या पाळक साहेबांचा फोन, ज्या पाळक साहेबांच्या चर्चमध्ये त्या पाळकांना पाठवलं होतं त्यांचं प्रमोशन करायला. ते म्हणले पाळक साहेब तुम्ही आमच्याकडे माणूस काय बरोबर पाठवला नाही. सध्या तो माणूस माझ्या चर्चच्या एका सभासदाच्या घरात बसलाय, स्त्रीच्या घरात बसलेला आहे. आणि ती स्त्री जी आहे ती स्त्री विधवा आहे आणि तिच्याकडे बसलेत. आणि हे डायरेक्ट मला न सांगता माझ्या कुटुंबाकडे आलेले आहेत. बघा ही स्त्री काय म्हणते. स्पीकरवर फोन टाकला. ते जे प्रमोशन करायला ते पाळक साहेब पण तिथं बसले, ती स्त्री बसलेत, जे पाळक माझे मित्र आहेत ते पण तिथं बसलेत. आणि फोन लावला. आणि फोन लावल्यानंतर ती बाई म्हणताना म्हणाली पाळक साहेब पास्टर अब्राम मी तुम्हाला ओळखते, चांगलं ओळखते. सगळं काय तुम्ही पुण्यामध्ये असताना मी अनेक वेळेस तुमचे संदेश ऐकले, सगळं काय झालं. परंतु जो माणूस माझ्याकडे आलाय हे सकाळीच आज माझ्याकडे आलेत आणि त्यांनी येऊन मला सांगितलं देवाने मला दाखवलेलं आहे की तुम्ही मला 1 लाख रुपये देणार आहात. देवाने मला दाखवलं तुम्ही मला 1 लाख रुपये देणार आहात. मी विचारलं फोन स्पीकरवरती आहे का? ते म्हणले हो फोन स्पीकरवरती आहे. ते दोघं पाळक पण इथंच आहेत, माझे पाळक प्रमोशन करणारे. मी म्हणलो ही चुकीची संकल्पना आहे. जे आले तुमच्याकडे ते घेणारे आहेत. देवाने देणाऱ्याला दाखवायला पाहिजे, घेणाऱ्याला नाही. मी जाऊन सुशीलला म्हणायचं सुशील देवाने मला रात्री दाखवलं दृष्टांतात तुम्ही मला 5 लाख रुपये देणार आहेत, हे खोटं आहे. देवाने सुशीललाच दाखवायला पाहिजे की पाळक साहेबांना जाऊन 5 लाख रुपये दे, मग सुशील 5 लाख रुपये खिशात घेऊन मला शोधत फिरतील. पाळक साहेब काय भेटाना, कारण का ते डोक्यावर ओझ आहे ना. पाळक साहेबांनी देवाने सांगितलं दे पाळक साहेबांना. मी म्हणलो स्पीकर पाळक साहेब तिथून उठा, तुम्ही चुकीची गोष्ट करताय. ते गेल्यानंतर त्या बाईंनी परत फोन लावला. पाळक साहेब माझ्या बँकेत केवळ 17,000 रुपये आहेत म्हटली, मी 1 लाख रुपये देऊ कसे ह्यांना सांगेल द्या म्हणून. आता दुसरी गोष्ट नीतीने वागणे. देवाच्या नावाखाली आम्ही सगळं काय दडपून नेऊ शकत नाही. देवाने बायबलमध्ये नीतिमत्ता सांगितली म्हणून स्तोत्र 23 मध्ये स्तोत्र करता येतं तो आपल्या नावास्तव मला नीती, त्याचं नाव आमच्या संगती जोडलंय, आम्ही त्याच्या पंखाच्या खाली आलोत म्हणून तो आम्हाला नीती मार्गाने चालवतो. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो आम्ही ज्या वेळेस गोष्टी करतो आमच्या वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनात, मिनिस्ट्रीच्या जीवनामध्ये, देवाच्या द्राक्षमाळ्यामध्ये, त्यावेळेस आम्ही शोधायला पाहिजे ह्याला पवित्र शास्त्र काय म्हणतंय. ती नीतिमत्ता जगाची नीतिमत्ता नव्हे.
जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत, दोन प्रकारच्या गोष्टी आहेत लोक म्हणण्यापेक्षा. काही लोक म्हणतात एखाद्याचं भलं होण्यासाठी आपण खोटं बोललं तरी चालतं. बायबल सांगतो खोटं ते खोटंच आहे. मग आम्ही सगळे परिपूर्ण आहोत का? अजिबात नाही. संत पाऊल म्हणतो ना, मी अजून अपूर्ण आहे. स्वर्गात ज्यावेळेस मला परिपूर्णता प्राप्त होईल, परमेश्वराने माझ्या शरीरात एक काटा ठेवलाय, गोष्टी घडतील, चुकतील, आम्ही पुन्हा देवाकडे जातो आणि नीतीने वागणे. प्रिय बंधू आणि भगिनी, देवाच्या पंखाखाली जर आम्ही आहोत तर देवाने आम्हाला नीतीने वागण्यासाठी बोलावलंय. आमचं तोंड नीतीने बोलायला पाहिजे, आमच्या गोष्टी नीतीने केल्या पाहिजेत. आमच्या गोष्टी करत असताना आम्ही देवाची नीतिमत्ता धारण केली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या नीतीने वागण्यामध्ये योसेफ पोटिफराची पत्नी यांचा वृत्तांत आपल्या सर्वांना माहीत आहे. पोटिफराच्या पत्नीने योसेफावरती कुभांड रचलं. पोटिफराने कुठलाही विचार न करता योसेफाला दोषी धरलं. योसेफ सांगू शकला असताना, हो बरोबर की नाही, मी काही नाही केलं. योसेफाने यशाच्या 53 मध्ये येशूला जे वाक्य आहे त्याप्रमाणे योसेफ म्हणाला, मेंढर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे योसेफ गप्प राहिला. कारण योसेफाचं त्याच्या मालक पोटिफर याच्यावर खूप प्रेम होतं आणि म्हणून तो म्हणतो माझ्यावर जरी कुभांड रचलंय तरी ह्याचं कुटुंब तुटायला नको, आणि म्हणून योसेफ गप शिक्षा भोगण्यासाठी निघून जातो. दुसरं उदाहरण आहे योबाच्या पुस्तकामध्ये. योबाला देवाने क्लेश दिली, आपत्ती दिली, सगळं काय दिलं, आणि मग त्याचे 3 शहाणे मित्र आले. आणि त्या शहाण्या मित्रांनी ज्या वेळेस योबाचा न्याय केला, योबाचा न्याय करत असताना ते म्हणाले जगाचा सार्वकालिक नियम, जगाचा सर्वीकडे नियम आहे, आणि तो नियम आहे देव माणसाला शिक्षा कधी करतो? ज्या वेळेस मनुष्य पाप करतो. बरोबर आहे? तू काहीतरी पाप केलं म्हणून तुझं सगळं संपलेलं आहे, जगातला नियम आहे. आणि त्यांनी त्या एका वाक्यावरून योबाला खूप दोष लावले. आणि योब म्हणतो मी नाही केलं, 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 सारखं योब म्हणतो. तरी ते बोलतच राहिले. आणि शेवटी ज्या वेळेस देवाने पुन्हा योबाकडे पाहिलं, मेहर नजर केली, त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं, त्याचं आयुष्य पुन्हा त्यांनी चांगलं केलं, सगळ्या गोष्टी त्याला दुप्पट दिल्या, त्यावेळेस हा असणारा योबाला देवाने सांगितलं, योबा ज्यांनी तुझ्यावर दोष लावला त्यांनी दोष लावत असताना जगाचा नियम लावला आणि म्हणून ते तुला दोषी मानत होते. जगाचा नियम प्रत्येक वेळेस यथायोग्य असेल याची कुठली खात्री नाही, कुठली खात्री नाही. देवाचा नियम सर्व काळामध्ये यथायोग्य आहे. आणि म्हणून योबा जर तू यांची क्षमा केली तर मी क्षमा करेल, नाहीतर यांच्या डोक्यावर पाप मी असंच ठेवेल. आणि योबाने प्रार्थना केली आणि त्यांची क्षमा मिळाली. ह्याला म्हणतो आपण नीतीने वागणे. दुसरं, आवडीने दया करणे. जगामध्ये 2 प्रकारे दया केली जाते. एक आवडीने दया करणे आणि एक दाखवण्यासाठी दया करणे. सध्या बहुतांशी जगामध्ये जो नियम आहे तो लोक देखाव्यासाठी दया करतात, लोकांनी पाहावं म्हणून दया करतात. एखाद्याला एखादी गोष्ट दिल्यानंतर ज्या वेळेस दया दाखवली जाते त्यावेळेस त्याचे फोटो काढले जातात. ज्या वेळेस गोष्टी आणि लोक म्हणतात या असं केल्याने दुसऱ्याला प्रेरणा भेटते. अहो जग इतकं हट्टी झालेलं आहे की दुसऱ्याकडे बघून ते आपल्या स्वतःचे पैसे खर्च करणार नाहीत. काही लोक 4 आण्याचं देऊन रुपयाचा फोटो काढतील. बघा अनेक वेळेस होतात, ह्यांनी अमुक अमुक ठिकाणी केलं, शास्त्र म्हणतं या हाताने दिलेलं काय, ह्या हाताला कळू देऊ नकोस, दुसऱ्या हाताला कळू देऊ नकोस. गुप्तपणे तू तुझ्या गोष्टी मान, गुप्तपणे तुझ्या गोष्टी कर, देवाला त्याचं दे. नीतिसूत्राच्या पुस्तकात शलमोन राजा जगातला सर्वात ज्ञानी आणि शहाणा असं म्हणतो, जो दरिद्र्यावर दया करतो तो देवाला उसने देतो आणि देव कोणाचाही ऋणी राहत नाही. एका हाताने केल्यावर दुसऱ्या हाताला समजू देऊ नकोस. जे काय आम्ही करतो ते आवडीने केलं पाहिजे. किरकिर करता गरज पडते म्हणून करायचं नाही. जर गरज पडते म्हणून केलं, किरकिरीने केलं, आवड नसताना केलं तर त्याचं प्रतिफळ देव देणार नाही. आणि प्रतिफळाविषयी शास्त्र आम्हाला येशूने सांगितलेल्या डोंगरावरील प्रजा सांगतो, जो धावतो त्याला शर्यतीत एकदाच बक्षीस भेटतं. आम्ही जर आवडीने दया केली आणि आम्ही त्याचं बक्षीस जर ह्या जगात घेण्याचा प्रयत्न केला तर स्वर्गामध्ये आम्हाच्या हातामध्ये काही बक्षीस येणार नाही. तो वेळ पृथ्वीवर घेऊन आला ना, एकदा पळाला, 2दा बक्षीस कसं काय घेतो? पृथ्वीवर तुझं तू मिळवलं, तुला पाहिलं ते, इथं मी आता तुला देणार नाही.
आम्ही ज्या वेळेस दया करतो त्यावेळेस आवडीने दया करायची, आणि आवडीने दया केल्यानंतर आमचा बेनिफिट आहे, आणि बेनिफिट आहे शास्त्र सांगतं मत्तई शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये, जो दया करतो त्याच्यावर दया करण्यात येईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जे करतो ते आवडीने केलं पाहिजे. कोणाला आवडायला पाहिजे? पास्टर अब्रामला आवडायला पाहिजे, अजिबात नाही. ह्याला आवडायला पाहिजे, त्याला आवडायला पाहिजे, त्याला आवडायला पाहिजे, त्याला आवडायला पाहिजे, ह्यांना आवडायला पाहिजे, अजिबात नाही. जे आवडायला पाहिजे ते कोणाला आवडायला पाहिजे? देवाला. तोंड देखल्या गोष्टी करू नये, वाक्यप्रचार वापरू शकत नाही पुलपिटून. तोंड देखल्या गोष्टी करू नये, समोर दिसतात म्हणून गोष्टी करू नये. आम्हाला पाहणारा स्वर्गात बसणारा देव आहे, त्याला पाहून गोष्टी कराव्या. त्याला म्हणतो आवडीने गोष्टी करणं, देवाला आवडेल असं करणं. देवाला आवडेल असं करत असताना आम्ही घसरतो, आम्ही पडतो, आम्हाला लागतं. देव पुन्हा उभा करतो. देव म्हणतो चुकला क्षमा माग, आणि एकदा जो चुकून क्षमा पुढे जातो देव त्याचं कल्याण करतो. म्हणून शास्त्र म्हणतं नीतिमान 7 वेळेस पडेल आणि पुन्हा तो उभा राहील. एक दुर्जन एकदा पडतो आणि भुईसपाट होतो. आम्ही आवडीने गोष्टी करायला शिकायला, देवाला आवडायला पाहिजेत आमच्या गोष्टी. माणसांना नाही आवडल्या तरी चालेल, कारण जगामध्ये सगळ्यांना सगळं आवडेल ह्याची काही खात्री नाही. मी दर रविवारी इथून संदेश देतो, देवाचं वचन देतो, सगळंच सगळ्यांना आवडेल ह्याची काही मला गॅरंटी नाही, आणि त्याच्याविषयी मला सुख दुःख नाही. कारण की मी जे देवाचं वचन सांगत आहे त्यासाठी देव मला प्रतिफळ देईल, कारण ते देवाने मला दिलेलं आहे. कारण सांगितलेल्या वचनाचे 2 परिणाम होतील, एक तर चांगल्यासाठी उगवलं जाईल किंवा दुसरं न्यायासाठी उगवलं जाईल, काहीतरी प्रतिफळ येईल. म्हणून यशाच्या ग्रंथात लिहिलेलं आहे त्या ठिकाणी म्हणजे तो आपला अन्न जलाशयावर सोड, म्हणजे ते पीक दिल्याशिवाय पुन्हा माघारी येणार नाही. एक तर ते नीतिमत्वाच्या असणाऱ्यासाठी येईल किंवा लोकांच्या न्यायासाठी येईल. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही देवाला पाहून आवडीने गोष्टी करायला शिकायला पाहिजे. आमच्या डोक्यावर पडतं म्हणून नाही. ज्यावेळेस आम्ही देवाच्या पंखाखाली आहोत त्यावेळेस देवाला आवडतं का ते शोधा पाहिजे. आणि दाविदाने ते शोधलं. दाविदाचा मित्र योनाथान, दोघांची फार गट्टी व मैत्री. योनाथानासारखा चांगला मित्र प्रत्येकाच्या जीवनात असायला हवा. त्या योनाथाला ज्यावेळेस समजलं ना की मी राजा होऊ शकत नाही आणि माझा मित्र हा दावीद राजा होणार आहे, तरी तो दाविदाला सपोर्ट करतो ना, करतो की नाही. आपल्या देशात मोठं सध्या इलेक्शनचं वारं वाहत आहे, आपण बघतोय सध्या. योनाथानाने दाविदाला मदत केली हो. मग ते दोघं बापलेक मरण पावले, शाऊल आणि योनाथान. बरेच वर्षानंतर दाविदाला आठवलं, अरे माझा मित्र योनाथान, ह्याचं माझ्याविषयीचं मन फार चांगलं होतं, त्याचं आणि माझं मन जवळजवळ एकमेकांसारखंच आहे आमचं एकमेकांविषयी. आणि त्याने सांगितलं योनाथानाच्या कुटुंबातलं कोणी जिवंत राहिलंय का बघा, शाऊलाच्या कुटुंबात कोणी जिवंत राहिलंय का बघा. आणि लोकांनी शोधाशोध सुरू केली आणि एकाने येऊन बातमी सांगितली, दावीद राजा एक आहे, मफीबोशेत, पायाने लांगडा आहे. कारण ज्या वेळेस योनाथानाचं किंवा शाऊलाचं कुटुंब मारलं जात होतं, ती दाई घेऊन त्याला पळत होती. ती पळताना ती त्याला घेऊन पडली आणि तो पांगळा झाला, त्याचे दोन्ही पाय गेले. आणि दावीद म्हणला त्याला घेऊन या. आणि मफीबोशेतला आणल्यानंतर दावीद म्हणला, हे मफीबोशेता, माझ्या मित्राच्या मुला, त्याचं परत सगळं शेतवाडी त्याला दिली. पण दाविदाने त्याला मुलगा करून घेतला. का माहिती आहे का? कारण शास्त्र पुढं सांगतं तेव्हापासून मफीबोशेत राजकुमारांसंगती जेवायला पंक्तीला बसत असे. त्याला दाविदाने राजकुमार करून घेतला, आपला मुलगा करून घेतला. त्याला आपण म्हणतो आवडीने दया करणं, शोधून काढणं दया करणं. त्याची ती आवड होती, बघायला पाहिजे. दावीद असं म्हणतात, जाऊ दे कशाला शोधायचंय, काय करायचंय, मेले बापलेक जाऊ देत, आता माझ्याकडे राज्यपाठ आलाय. अजिबात नाही. दाविदाला हे माहीत आहे राज्यपाठ थोड्या वेळासाठीच आहे. जगातला कुठलाही राज्यपाठ सार्वकालिक नाही. एक येशूचं जर राज्यपाठ ठेवला तर, म्हणून जगातल्या असणाऱ्या राज्याला जे बसायला दिलं जातं ना त्याला काय म्हणतात? सिंहासन. कारण सिंहासन संपणार आहे. आणि जे येशूच आहे त्याला काय म्हणतात? राजासन. कारण ते अनंतकालिक आहे, ते कधी संपत नाही. आणि म्हणून दाविदाला हे माहीत होतं कधीतरी माझा काळ संपेल,
पण मी जे माझ्या मित्राला अभिवचन दिलेलं आहे ते आम्ही शोधायला पाहिजे. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये शलमोन राजा एक सुंदर सुविचार लिहितो किंवा वचन लिहितो, तो असं म्हणतो, तू आपल्या स्वतःच्या आणि आपल्या वडिलांच्या मित्राला अंतर देऊ नको. तरुण मुलांनो, जर तुमच्या वडिलांचे कोणी मित्र आहेत तर त्यांना भविष्यात कधी अंतर देऊ नका, कारण की तुमच्या वडिलांची सुखदुःख तुमच्या वडिलांनी घरात सांगता येत नाहीत, ती त्यांनी आपल्या मित्राला सांगितली आणि त्या मित्राने खांद्यावर केवळ हात ठेवला, अरे असू देत, तू यातून बाहेर निघशील, आणि तुमचे वडील तुम्हाला येतपर्यंत घेऊन आलेत. म्हणून त्या तुमच्या वडिलाच्या मित्राचा कधी त्याला दुरावा देऊ नका, तर त्याचा सन्मान करा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे. आम्ही जर देवाच्या पंखाखाली आहोत तर तिसरी गोष्ट, देवाच्या संगती चालणे, देवाच्या समागमे चालणे. आम्ही कसं देवाच्या समागमे चालू शकतो? त्याचं उत्तर यशायाच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्याला इम्मान्युएल म्हणतील. या नावाचा अर्थ आम्हा सानिध्य देव. योहान कृष्ण वर्तमान 1 अध्याय 14 वचन, शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य याने परिपूर्ण होते. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आमच्यासाठी देह धारणा करून जगात आला. येशयाने त्याचं भविष्य कथन केलं होतं. मत्त्याला सांगता, योसेफाला मत्त्याच्या शुभवर्तमानात सांगताना गब्रिएल देवदूत म्हणतो की तू त्याचं नाव येशू ठेव, कारण की त्याला इम्मान्युएल म्हणतील, आणि त्याचा अर्थ आम्हा सनिध्य देव. येशूमुळे आम्ही देवाच्या सनिध्य येऊ शकलो, आणि ज्या येशूमुळे आम्ही देवाच्या सनिध्य आलेलो आहोत, त्यामुळं आम्ही देवा समागमे, देवा संगती राहण्याचा आम्ही यत्न, प्रयत्न आणि सर्व एफर्ट्स करायला हवेत, यासाठी की आम्ही देवा संगतीत चालायला आहोत. यदा कदाचित कधी कधी त्या पेत्रासारखं आम्ही खाली पाण्यात जाऊ शकतो येशूपासून नजर गेल्यानंतर, पण येशू आम्हाला पुन्हा हात देऊन वर उचलतो. प्रिय बंधू, देवा समागमे काय लिहिलंय? नम्र भावाने राहणे. नम्र भावाने म्हणजे, नम्र भावाने म्हणजे गुलामगिरी नव्हे. अनेक वेळेस लोकांना वाटतं नम्र भावाने म्हणजे गुलामगिरी. लीनतेने राहावं. अनेकांना असं वाटतं नम्र भावाने म्हणजे गुलामगिरी. शास्त्र कुठेही गुलामगिरी विषय शिकवत नाही. योग्य जिथं योग्य तिथं गोष्टी करणं गरजेचं आहे. काल मी तिवारी पाळे साहेबांशी बोलत होतो आणि बऱ्याच गोष्टीविषयी आमची चर्चा चालू होती, आणि मी म्हणताना म्हणालो, कधी कधी डॅडी असं वाटतं सध्याच्या पालक लोकांनी आलिशा व्हायला पाहिजे. एलिया खूप दिवस तुमचा वर्ग झालाय. मग ते खूप हसले. पण एलिया पण कडक होता. हो, होता ना, होता की नाही? काय म्हणला एलिया? अरे तुम्ही माझं ऐकत नाही, ऐकत नाही, ऐकत नाही. हे देवा, पाऊस पाडू नकोस. गेला निघून. 3-3.5 वर्ष लोक त्याला सार गेला कुठं बाबा, पाऊस पडू नको म्हटला आणि गेला निघून. 3.5 वर्षाने आल्यानंतर म्हटला, देवा जरा लोकांचं खूपच वाईट झालेलं दिसतं, शेत काही पिकलेलं नाहीत, लोक मरत, देवा परत पाऊस पाड. आणि देवाने पाऊस पाडला. आलिशा मात्र त्याने एलियाचा दुप्पट वाटा आलिशाला आहे ना, म्हणून एलियाने जे केलं ना त्याच्या दुप्पट आलिशाने केलं. एलियाचा जेवढा राग त्याचा दुप्पट राग आलिशाला. एलियाला जर 10% होता तर आलिशाला 20%. एलियाने जर 7 चमत्कार केले तर आलिशाने 14 केले. एलियाने नदी एकदा दुबंगली, आलिशाने पण दुबंगली. डबल वाटा त्याच्याकडे आहे. आणि हा आलिशा म्हणून आला, रस्त्याने चालला बिचारा, लहान मुलं खेळत, आणि ते त्याला म्हणले टाकल्या. काय म्हटलं? त्यांचा नाश हो, आस्वलून फाडून खाऊन गेलं. देवाच्या समागमे नम्र भावाने चालणे म्हणजे देव सांगतो ते करणे. देवाला उच्च स्थान देणे. मी देव आहे ही परंपरा आणि विचारसरणी डोक्यातून काढणे. कळत न कळत माणसाला असं वाटू लागतं की मी देव आहे. जगामध्ये पुष्कळ लोक आहेत की ज्यांनी देव होण्याचा प्रयत्न केला. येशू ख्रिस्त एकटाच आहे की जो देव असताना मानव झाला. जगामध्ये माणसाला ज्या वेळेस एखादी गोष्ट भेटते त्यावेळेस तो त्या त्या ठिकाणचा देव होण्याचा प्रयत्न करतो. आणि शास्त्र म्हणतं देव आपला असणारा सन्मान कोणालाही मिळू देत नाही. म्हणून स्तोत्र 91 जे त्यातले, मोवाबाच्या राजाला देवाने उद्ध्वस्त करून टाकलं. बालामाला शिक्षा दिली, गाढवी बोलू लागली. हो प्रिय बंधू आणि भगिनींनो, सांभाळा. आम्ही जर देवाच्या पंखाखाली आहोत
तर नम्र भावाने चालायला शिकायला पाहिजे. नम्र भावना ही आहे सर्व गौरव देवाला देणे, सर्व मान आणि महिमा देवाला देणे. हे देवा तू केलंस त्यासाठी मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हे देवा हे तू माझ्यासाठी करत आहेस त्यासाठी तुझ्या नावाला उंचावतो. आम्ही ज्या वेळेस नम्र भावाने देवासंगती चालतो त्याविषयी नीतिसूत्राच्या पुस्तकात म्हटलेलं आहे, आधी नम्रता आणि मग. जर आम्हाला मान्यता हवी आहे, यदाच्या जगात भेटणार नाही, स्वर्गात गेल्यानंतर येशू ख्रिस्त स्वतः म्हणेल, भल्या व विश्वासू दासा, तू माझ्याविषयी जगातल्या 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 1000 वर्ष विश्वासू राहिलास, ये मी तुझी पुष्कळावर नेमणूक करतो. किती जणांना 1000 वर्ष जगायचं? एक पण तयार नाही हो. नको. देवाने म्हटलं पाहिजे, भल्या व विश्वासू दासा, थोडक्याविषयी विश्वासू राहिलास, हे मी तुझी पुष्कळवर नेमणूक करतो आणि आपल्या धण्याच्या आनंदात सहभागी हो. ते शब्द आमच्या कानावर कधी पडतील? ज्यावेळेस देवाच्या पंखाखाली आम्ही नम्र भावाने देवाच्या समागमे राहून आम्ही करू. मी बायबल कॉलेजला होतो, रोम कारासपत्र शिकवत होतो. रोम कारासपत्र शिकवणारे आमचे जे शिक्षक होते त्यांचं नाव होतं रेव्हरंड जयपाल डेव्हिड. आज माझे सर येत आहेत चर्चमध्ये, है ना, डोंगरे सर आहेत. ते मराठी मीडियमला शिकवायचे. त्यांची पत्नी मुलगी आहे, ते यवतमाळवरून या ठिकाणी 15 दिवसापूर्वी पण होते. आणि रेव्हरंड जयपाल डेव्हिड होते. आणि आम्ही रोम कारासपत्राचा क्लास शिकवत होतो. आणि त्यावेळेस आमच्याकडे सिंगापूरची एक मुलगी शिकायला, तिचं नाव होतं मिनू. आणि त्या मिनूने बराच वेळ चाललं आणि सर शिकवत होते. ते ऑलरेडी CSI चर्चला 25 वर्ष पाळक पण करून आले होते. आणि एक प्रश्न त्यात मिनूने विचारला, सर, बऱ्याच गोष्टीची चर्चा चालली ते शिकवत असताना, सर माझा एक प्रश्न आहे. ते म्हणले, काय प्रश्न आहे? यहुदा इस्करियोत कुठं गेला असेल? यहुदा इस्करियोत मेल्यानंतर कुठं गेला असेल? ओके. आणि रेव्हरंड जयपाल डेव्हिड यांनी तिच्याकडे बघितलं. ते तिला म्हणताना म्हणाले, देव आणि ह्या जगामध्ये मला देवाचा सेवक म्हणून पाठवलेला आहे, न्यायाधीश म्हणून नाही. तो कुठं गेला असेल तो त्याचं बघेल ना, तू बघायचं ना मी बघायचं. देव तुला तुझं विचारेल, देव मला माझं विचारेल, आणि देव ह्याला ह्याचं विचारेल. देवाच्या समागमे नम्र भावाने राहून. मी पुन्हा रेव्हरंड जयपाल डेव्हिडकडे गेलो, त्यांच्या रूमवरती गेलो घरी. म्हणलं, सर तुम्ही असं कसं म्हणाले? मला म्हणले, आब्राम, ट्रेनिंग झाल्यानंतर काय होणार आहेस? मी म्हणलो, पाळक होणार आहेत. हे आयुष्यभर लक्षात ठेव. आम्ही सेवक आहोत, आम्ही न्यायाधीश नाही. कोणाचा न्याय करू शकत नाही आणि कोणावरती न्यायाच्या गोष्टी लादू शकत नाही. देव त्याचा न्याय करेल आणि देव काम करेल. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या सगळ्यांपेक्षा मला देवाला जास्त उत्तर द्यायचं आहे. कारण ज्यावेळेस मी तुम्हाला 50 मिनटं 1 तास देवाचं वचन सांगतो, त्याच्यावरती मी आठवडाभर मनन करत असतो. त्यातून कितीतरी गोष्टी भेटतात. काही गोष्टी अशा आहेत, काही तशा आहेत. त्यातून मी घेऊन येतो की देवा ह्यातून काय सांगायचं. कारण की संदेश नेहमी 20% इन्स्पिरेशन आणि 80% प्रिपरेशन आहे. ते घेऊन आल्यानंतर देव काम करतो. तुमच्यापेक्षा बऱ्याच जास्त गोष्टी मला माहीत आहेत की काय घडतं. सकाळी मी पाळक साहेब 5 मिनटं बोललो, एका विषयावर आम्ही चर्चा करत होतो. आणि मी म्हणलो, पाळक साहेब हे वचन इथं का आलं? कारण की हे वचन इथं आलं आपल्या बायबलमध्ये शेवटी येतं, परंतु यहुदी लोकांच्या नुसार हे वचन जे आहे दुसऱ्या राजाच्या पुस्तकात येतं. का आलं पाहिजे? कारण त्याचं कारण असं आहे आणि म्हणून तिथं बसतं. आणि तिथं बसल्यामुळे त्याचा अर्थ त्याचा पार्श्वभूमी अशी आहे. आणि आम्ही दोघं विचार करू लागलो ज्यावेळेस आम्ही बोललो त्यावेळेस की ह्याचा अर्थ असा आहे म्हणून ते असं घडायला हवं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मला जर 2 गोष्टी जास्त माहिती आहे तर मी देवाला जास्त उत्तर द्यायला बांधलेलो आहे. कारण रोम कारासपत्रात म्हणले, ज्याला नियमशास्त्र आहे त्याचा न्याय नियमशास्त्राप्रमाणे येईल, ज्याला नियमशास्त्र नाही त्याचा न्याय सत्सदयोग बुद्धीप्रमाणे होईल, ज्याच्याकडे येशू आहे त्याचा न्याय येशूप्रमाणे होईल. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणत असताना म्हणतो, हे खोराजिना आणि हे बेतसायदा, तुझ्यात जी अद्भुत कृत्य घडली ती जर सोर व सिदोम्यात घडली असती तर त्यांनी यदा कदाचित पश्चाताप केला असता. ह्या वर्षी VBSचं वचन आहे, त्याच्या पंखाखाली आम्हाला आश्रय मिळेल. त्याच्या पंखाखाली आम्ही राहत असताना नीतीने वागणे, आवडीने दया करणे, देवाच्या समागमी राहून नम्र भावाने चालणे ही आमची जर वृत्ती असेल तर त्यातून देवाला गौरव मिळेल, देवाचा सन्मान होईल, देवाला मान आणि महिमा भेटेल.
यावेळेस आपण सर्वजण उभा राहूयात. उपासना संगीतामधून गीत क्रमांक 127 गाणार आहोत. मार्ग सत्य अन जीवन आहे, मार्ग सत्य अन जीवन आहे. ओळख ख्रिस्ताची प्रभो हा भाकर जीवनाची, प्रभो हा भाकर जीवनाची, प्रभो हा भाकर जीवनाची. मार्ग सत्य अन जीवन आहे, मार्ग सत्य अन जीवन आहे. ओळख ख्रिस्ताची प्रभो हा भाकर जीवनाची, प्रभो हा भाकर जीवनाची, प्रभो हा भाकर जीवनाची. याहो याहो हाक प्रभूची, भाकर देतो तो जीवनाची. याहो याहो हाक प्रभूची, भाकर देतो तव जीवनाची. याहो याहो हाक प्रभूची, भाकर देतो तव जीवनाची. याहो याहो हाक प्रभूची, भाकर देतो तव जीवनाची. भाकर देतो तव जीवनाची. भाकर खाऊन घेऊ आपण, भाकर खाऊन घेऊ आपण भेट तारणाची. प्रभो हा भाकर जीवनाची, प्रभो हा भाकर जीवनाची, प्रभो हा भाकर जीवनाची. मार्ग सत्य अन जीवन आहे, मार्ग सत्य अन जीवन आहे. ओळख ख्रिस्ताची प्रभो हा भाकर जीवनाची, प्रभो हा भाकर जीवनाची, प्रभो हा भाकर जीवनाची. द्राक्ष रसाचा घेऊन प्याला, उंचावून तो मग स्वर्गाला. द्राक्ष रसाचा घेऊन प्याला, उंचावून तो मग स्वर्गाला. द्राक्ष रसाचा घेऊन प्याला, उंचावून तो मग स्वर्गाला. द्राक्ष रसाचा घेऊन प्याला, उंचावून तो स्वर्गाला. उंचावून तो मग स्वर्गाला. या रक्ताने होईल सारी, या रक्ताने होईल सारी क्षमा पातकाची. प्रभो हा भाकर जीवनाची, प्रभो हा भाकर जीवनाची, प्रभो हा भाकर जीवनाची.
मार्ग सत्य अन्न जीवन आहे, मार्ग सत्य अन्न जीवन आहे, ओळख ख्रिस्ताची प्रभो हा मार्ग जीवनाची, प्रभो हा मार्ग जीवनाची, प्रभो हा मार्ग जीवनाची. देवासह हा करार केला, जीवन लाभो हर प्याला. देवासह करार केला, जीवन लाभो हर पाप्याला. देवासह करार केला, जीवन लाभो हर पाप्याला. देवासह करार केला, जीवन लाभो हर पाप्याला. जीवन लाभो हर पाप्याला. विधी पाळता स्मरा प्रभूला, विधी पाळता स्मरा प्रभूला. इच्छा प्रभुजीची प्रभो हा बागर जीवनाची, प्रभो हा बागर जीवनाची, प्रभो हा बागर जीवनाची. मार्ग सत्य अन्न जीवन आहे, मार्ग सत्य अन्न जीवन आहे, ओळख ख्रिस्ताची प्रभो हा बागर जीवनाची, प्रभो हा बागर जीवनाची, प्रभो हा बागर जीवनाची, प्रभो हा बागर जीवनाची, प्रभो हा बागर जीवनाची. तू आलास, उपासना आशीर्वादाची केलीस, तुझी कृपा दिलीस, त्यासाठी सर्व मान आणि महिमा तुला देतो. आणि यावेळेस आम्ही प्रार्थना करतो परमेश्वराने, तुलाही म्हणतो, जी काय अर्पण घेऊन आम्ही आज तुझ्या समक्षतेत आलो ते आम्ही तुझ्याकडे समर्पित करतो आणि म्हणतो, हे तू आशीर्वादित तू कर, याद्वारे तुझ्या नावाचं गौरव करून घे. यावर तुझी कृपादृष्टी मेहर नजर असू देत आणि यातून तुझा द्राक्षमळा वृद्धिगत होऊ देत, तुझ्या मंडळीचा विकास होऊ देत, अनेकांचं तारण आणि अनेकांच्या उन्नतीसाठी प्रभू या अर्पणाचा उपयोग करू दे बाप. तू आम्ही आमचंही समर्पण तुझ्यात करतो. या आठवड्यामध्ये VBSची सुरुवात होत आहे, ते VBS तू आशीर्वादित तू कर आणि प्रभू देवा लहान लेकरांच्या उन्नतीसाठी, तारणासाठी त्याचा उपयोग अशी कृपा दे. प्रत्येक शिक्षकाची सेवा, व्हॉलिंटियरची सेवा तू आशीर्वादित तू कर. आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करीत प्रार्थना येशूच्याद्वारे मागतो म्हणून तो आई. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता देवजो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो. आमेन.